मित्रांनो, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. हे सगळेजण आपण शाळेत शिकलेलो आहे. अतिशय बेसिक म्हण आहे. आता आपण ही म्हण शिकलो, आपल्याला ही म्हण शिकवली म्हणून नाही, तर मैत्रीमध्ये एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं ही माणसाची एक नैसर्गिक भावना असते, वृत्ती असते नैसर्गिक. सगळं जग आपल्या विरुद्ध गेलं तरी चालेल, पण मित्र एकमेकांसोबत राहतात. मित्राची साथ सोडायची नाही, ही भावना असते. आता मैत्रीमध्ये चूक किंवा बरोबर असं काही राहत नाही. एकदा मैत्री केली की मित्राच्या जीवाला जीव द्यायचा, त्याच्या सोबत कायम उभं राहायचं कुठल्याही परिस्थितीत. हेच एक ध्येय असतं मैत्रीचं. आता मराठा आरक्षणावरून जे काही आंदोलन सुरू होतं महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये जी काही जाळपोळ झाली, हिंसाचार झाला, तो सगळा जो काळ होता तो सरकारची कसोटी पाहणारा काळ होता. आता राज्य सरकारने हे मॅटर खूप चांगल्या प्रकारे हाताळलेलं आहे आणि दुसऱ्यांदा हाताळलेलं आहे. जरांगेंचं हे दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन होतं. या काळामध्ये, या कसोटीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांच्या सोबत आणि एकमेकांच्या पाठीशी पण उभे होते. एकमेकांना चांगली साथ दिली, एकमेकांची संकटात मदत केली आणि या संकटातनं राज्याला आणि सगळ्याच लोकांना बाहेर काढलं. पण त्यांचा तिसरा भिडू अजित पवार फक्त शरीरानेच नाही तर मनाने सुद्धा अबसेंट असल्याचं जाणवलं, खास करून दुसऱ्या टप्प्यामध्ये. आता हा विचार करायला लावणारा विषय आहे. असं जर असेल तर याच्यामध्ये लगेच दुरुस्ती करणं गरजेचं आहे, करेक्शन करणं गरजेचं आहे. आणि जर ते केलं नाही तर महायुतीला त्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघू राहिले घनघोर. मराठा आरक्षणाचा दुसरा टप्पा, आंदोलन जे चालू आहे मराठा आरक्षणासाठी, त्याचा दुसरा टप्पा जास्त हिंसक आणि आक्रमक होता कम्पेअर टू पहिला टप्पा. आणि गेले 15-20 दिवस राज्य सरकारची खरोखर परीक्षा होती. आंदोलन चालू होतं, आमरण उपोषण चालू होतं, जाळपोळ चालू होती, रस्ता रोको चालू होतं. 40 दिवसात आरक्षण द्या अशी मागणी होती जरांगेंची. आता 40 दिवसामध्ये हा प्रश्न सुटणार नाही आहे. 40 दिवसामध्ये आपण आरक्षण देऊ शकणार नाही आहे, हे काम पूर्ण होऊ शकत नाही, हे माहीत होतं, याची कल्पना होती. तरी सुद्धा एकनाथ शिंदेंनी त्याला हो म्हटलं, तेवढी मुदत वाढवून घेतली. आणि जशी अपेक्षा होती, शिंदे समिती, न्यायमूर्ती शिंदे समिती जी बनवली आहे आरक्षणासाठी, मराठा आरक्षणासाठी, त्या समितीचं काम काही पूर्ण झालं नाही आणि 40 दिवसात आरक्षण मिळालं नाही. त्याच्यामुळे मग आता जरांगे म्हणाले होते की जर 40 दिवसात आरक्षण मिळालं नाही तर मी पुन्हा आमरण उपोषण करीन. त्याच्यामुळे त्यांना ते करणं भाग होतं आणि त्यांनी ते सुरू केलं. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आंदोलन झालं, पहिल्यांदा जेव्हा ते उपोषणाला बसले होते अंतरवाली सराटीमध्ये, तेव्हा जो काही लाठीचार्ज झाला आंदोलकांवर, पोलिसांनी जो काही लाठीचार्ज केला, त्याच्यामध्ये, त्या प्रकरणामध्ये दोषी नसताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी याच्याबद्दल माफी मागितली आणि तो विषय त्यांच्यापुरता संपवला. तरी सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये, आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आंदोलकांचं आणि जरांगेचं प्राईम टार्गेट देवेंद्र फडणवीस होते. आता आंदोलन जे हिंसक झालं त्याचा फटका अनेक आमदारांनाही बसला. घराची जाळपोळ झाली, गावबंदी झाली, अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमके सत्तेत असलेले ताकदवान मराठा नेते अजित पवार आजारी पडले. त्यांच्या आजारपणाबद्दल शंका नाही, त्यांना डेंग्यू झाला अशी बातमी आली, त्याच्याबद्दल शंका नाही, आजारी पडलेही असतील खरोखर. पण त्यांच्यासारखा ताकदवान नेता या आंदोलनातनं बाजूला होता. या आंदोलनामध्ये त्या नेत्याची काही भूमिका नव्हती, हे थोडं काळजीचं कारण होतं. आता अजित पवारांना मी ताकदवान का म्हणून राहिलो, तर ते ज्या भागातनं येतात, पश्चिम महाराष्ट्रातनं, तिथे सगळे शिक्षण संस्थांचे संचालक, साखर सम्राट, सहकार सम्राट, असं सधन आणि
तालेवार भाग आहे, त्या भागातनं अजित पवार येतात. अनेक वर्ष राजकारणावर, समाजकारणावर ज्या कुटुंबाचं वर्चस्व आहे त्या कुटुंबातले अजित पवार आहेत. ही जी पार्श्वभूमी अजित पवारांची आहे ती पार्श्वभूमी एकनाथ शिंदेची नाही आहे. ते अगदी सर्वसामान्य गरीब कुटुंबातले आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांचं काय विचारता, ते तर ब्राह्मण आहे म्हणून ते ऑलरेडी बदनाम झालेलेच आहे. मराठ्यांसाठी कितीही काही केलं तरी शिव्याच खायच्यात फडणवीसांना. त्याच्यामुळे अशा वेळेस, अशा कठीण प्रसंगाच्या वेळेस पवारांच्या म्हणजे अजित पवारांचं जे भक्कम नेतृत्व आहे त्याची राज्याला गरज होती, सरकारला पण गरज होती. बरं, अजित पवार आजारी पडले, त्यांना डेंग्यू झाला, ते घराबाहेर निघू शकत नव्हते, काही करू शकत नव्हते, ठीक आहे. पण त्यांच्या गटाचे जे आमदार आहे त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त गोंधळातच भर घातली. म्हणजे आपला नेता आजारी पडलाय तर आपण समंजसपणे वागलं पाहिजे, आपण प्रॉब्लेम वाढणार नाही असं काहीतरी केलं पाहिजे, आपल्यामुळे काही व्हायला नाही पाहिजे, हा विचार कोणीच नाही केला. सगळे आपलं मनात येईल ते करत होते आणि अजून प्रॉब्लेम वाढवत होते. आता अनोळखी नंबरवरनं आलेल्या फोन घ्यायचा, समोर कोण आहे, कुठल्या इंटेन्शननी फोन केलेला आहे, तो आपला कॉल रेकॉर्ड करून राहिला की नाही करून राहिला, याचा विचार न करता बोलायचं आणि मग त्याच्यातनं प्रॉब्लेम निर्माण व्हायचे. प्रकाश सोळंके आमदार जे राष्ट्रवादीचे आता अजित पवार गटाचे, त्यांच्या बाबतीत हेच झालं. त्यांना एक फोन आला, त्याच्यावरती बोलले, मग चिडचिड झाली, हुज्जत घातली आणि यांच्या तोंडातनं 2 शब्द जास्त निघून गेले आणि ते रेकॉर्डिंग मग झालं व्हायरल. त्याच्यामुळे मग त्याचं कल्मिनेशन कशात झालं, त्यांचं घर जाळण्यामध्ये. आता त्याच्यानंतर या सूचना दिल्या की अननोन नंबरवरून आलेले कॉल घ्यायचे नाही किंवा जास्त बोलायचं नाही वगैरे, तो भाग वेगळा. पण जे नुकसान व्हायचं ते तर होऊनच गेलं होतं. आता या आंदोलकांनी राजकारण्यांना जी गावबंदी केली त्याचा फटका अजित पवारांसकट सगळ्यांना बसला. अजित पवार एका कार्यक्रमाला बारामतीमध्ये जाऊ नाही शकले, अनेक नेत्यांना आपले कार्यक्रम रद्द करावे लागले. हे सगळं चालू होतं आणि छगन भुजबळांचं आपलं वेगळंच काहीतरी चालू होतं. ते आपलं ओबीसी राजकारणामध्ये बिझी होते, त्यांनाही त्यांचे मतदार सांभाळायचे. निलेश लंके आणि बाकीचे आमदार मंत्रालयामध्ये आंदोलन करू राहिले, त्याला कुलूप काय लावून राहिले, त्या गांधींच्या पुतळ्याच्या खाली बसून घोषणाबाजी काय करून राहिले. म्हणजे मंत्रालयामध्ये सत्ताधारी पक्षाशी संबंधित, सत्ताधारी गटाशी संबंधित आमदार असं करून राहिले, हे थोडं विचित्र होतं. म्हणजे आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी, आपल्या मतदारसंघातल्या मराठा मतदारांना खुश करण्यासाठी आपण आपल्याच सरकार विरुद्ध आंदोलन करू राहिलो याचं भान कोणालाच राहिलेलं नाही. लोक तुम्हाला निवडून देतात विधिमंडळात, लोकसभेत, ते कायदे करायसाठी. तर तुम्ही तिथे कायदे करा आणि हा प्रश्न सोडवा. कायदे करून तुम्ही हे आरक्षण देऊ शकता. पण हे आंदोलन करायचं सत्तेत असताना आणि आपल्याच सरकारला अडचणीत आणायचं, याला काही अर्थ नाही. बरं, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय करता येईल ते सगळं सरकार करून राहिलं, सगळे प्रयत्न सरकार करून राहिलं. आणि सत्तेत असून सुद्धा हे आमदार असे आंदोलनाचे बालिश प्रकार करत बसले तिथे मंत्रालयात जाऊन. अजित पवारांना डेंग्यू झाला म्हणून ते बाहेर येऊ शकले नाही, ॲक्टिव्हली याच्यामध्ये भाग घेऊ शकले नाही, काही करू शकले नाही, ठीक आहे. पण मला असं वाटतं की एक प्रेस नोट काढून किंवा एक निवेदन काढून ते आपल्या आमदारांना सूचना तरी देऊ शकत होते, त्यांना थांबवू शकत होते हे सगळं करण्यापासून. प्रेस नोटही नसती काढली त्यांनी, त्यांच्या आमदारांचा काहीतरी व्हॉट्सॲपचा ग्रुप वगैरे तर असेलच, त्याच्यावरती एक मेसेज टाकून द्यायचा की आपल्या पक्षाची लाईन काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे, सरकार अडचणीत येईल असं आपण करायला नको, असा एक आदेश त्यांनी जर दिला असता तर हे सगळं थांबलं असतं. पण तेही केलेलं नाही आहे. बरं, तेही नाही, प्रफुल्ल पटेलांसारख्या एखाद्या सिनियर लीडरला जर सांगितलं असतं की हे सगळं थांबवा, माझा असा निरोप तुम्ही नेऊन द्या या लोकांना, तेही नाही केलं. आता उपमुख्यमंत्री म्हणून सरकार मराठा आंदोलनासाठी
प्रामाणिक प्रयत्न करून राहिलं, आंदोलन द्यायचे आमचे प्रामाणिक इच्छा आहे, असा विश्वाससुद्धा अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना देऊ शकले असते. सरकारसोबत उभं राहा, सरकारची मदत करा, सरकारचे प्रॉब्लेम वाढवू नका, असं आवाहन पण ते आपल्या कार्यकर्त्यांना करू शकले असते. तसं करायला काहीच हरकत नव्हती. खरं म्हणजे त्यांनी हे करणं आवश्यक होतं, पण याच्यापैकी त्यांनी काहीही केलं नाही. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हे म्हणावं लागलं की सरकारमध्ये राहून आमदारांनी जे आंदोलन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे चुकीचा संदेश जाऊन राहिला, ते थांबवा, असं करू नका. मुख्यमंत्र्यांवर खरं म्हणजे ही बोलायची वेळ यायला नको होती. हे सगळं आधीच अजित पवारांनी सांभाळायला पाहिजे होतं. पण या तिघांच्या मैत्रीमधला तिसरा मित्र शेवटपर्यंत सीनमध्ये नव्हता, पिक्चरमध्ये नव्हता. ही खरोखर काळजीची गोष्ट आहे. मित्रांनो, हे जे आंदोलन झालं मराठा आरक्षणाचं, त्याची इमोशनल बाजू, मराठा समाजाची इमोशनल बाजू एकनाथ शिंदेंनी सांभाळली, मुख्यमंत्र्यांनी. आणि या प्रश्नाशी संबंधित ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत, जी काही तांत्रिक बाजू आहे, ती देवेंद्र फडणवीसांनी सांभाळली. जी सर्वपक्षीय बैठक झाली, त्या बैठकीचा जो ड्राफ्ट तयार झाला, उत्तम ड्राफ्ट तयार केला देवेंद्र फडणवीसांनी. त्याच्यावरती शरद पवारांसकट सगळ्यांच्या सह्या घेतल्या. मनोज जरांगेंना भेटायला रिटायर्ड जजेसचं एक शिष्टमंडळ पाठवलं. त्यांना कायदेशीर सगळ्या प्रोसिजर समजावून सांगितल्या, इंट्रिकसीज समजावून सांगितल्या कायदेशीर, जे मंत्री किंवा राजकारणी जाऊन करू शकले नसते. जजेस येऊन सांगून राहिले, त्याच्यामुळे त्याला वजन आहे. त्यांना कायदा माहिती आहे, त्यांना प्रोसिजर माहिती आहे कायद्याची. सुप्रीम कोर्टापर्यंत फंक्शनिंग कसं होतं हे जजेसला माहिती आहे. त्याचा परिणाम झाला. मग त्याच्यानंतर मंत्र्यांचं शिष्टमंडळ गेलं. हे सगळं फडणवीसांनी घडवून आणलं. जजेसचं शिष्टमंडळ पाठवणं वगैरे हे कोणीही सांगेल, म्हणजे कोणालाही कळेल की हे फडणवीसांचं काम आहे. हे सांगायला काही कोणा सूत्रांची गरज नाही आहे. थोडं लॉजिक लावलं ना तर सर्व समजते, सगळे डॉट्स आपण जोडू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की या सगळ्याचं क्रेडिट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे. आणि ते क्रेडिट देऊन आजपर्यंत फडणवीसांवरती जे काही आरोप झाले त्याला अप्रत्यक्षपणे उत्तरही दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी. एकूण काय आहे, या पूर्ण काळामध्ये, आंदोलनाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र काम करत होते, एक दिलानी काम करत होते आणि त्यांनी सगळी परिस्थिती सावरली असं चित्र दिसत होतं. आता अजित पवार अब्सेंट होते, त्याच्यासाठी त्यांचं फक्त आजारपणच आहे कारण हे काही पटण्यासारखं नाही आहे. जरी आपण त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट दिला, ठीक आहे, तुम्ही आजारी होते त्याच्यामुळे तुम्ही काही करू शकले नाही, तुम्ही समोर येऊ शकले नाही, पण एकूण त्यांचा जो अलिप्तपणा होता या पूर्ण आंदोलनाच्या काळामध्ये, तो त्यांच्यासाठी, अजित पवारांसाठी आणि महायुतीसाठी, दोघांसाठी पण ते योग्य नाही आहे. आता जर का बारामती जिंकायची असेल, बारामती लोकसभा जिंकायची असेल, तर एक प्रभावशाली, ताकदवान, मोठा मराठा नेता जे अजित पवार आहेत असं म्हटलं जातं, ते त्यांनी आपली ताकद त्यांना आता सिद्ध करावी लागेल. जेव्हा राष्ट्रवादीसोबत युती केली तेव्हा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते की ही आमची राजकीय तडजोड म्हणून आम्ही युती केलेली आहे. असं असलं तरीसुद्धा या युतीचा आधार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची मैत्री हाच आहे. या दोघांची मैत्री आहे आणि दोघांनी एकमेकांना शब्द दिला होता म्हणून तर 2019 मध्ये अजितदादा शपथविधीला गेले होते. काकांनी युटर्न मारला तरी त्याच आधारावर ही पण युती झालेली आहे. बाकी मिटकरी, लंके वगैरे बाकी या लोकांना युतीचा अर्थ समजला नसला तरी अजितदादांना युती आणि मैत्रीचा अर्थ पूर्ण समजतो आणि त्यांना सत्तेची ताकद पण माहिती आहे. भविष्यात याचे काय दुष्परिणाम होऊ शकतील हे पण त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सध्या तयार झालेलं राजकीय चित्र जे आहे की अजितदादा अलिप्त आहे, अजितदादा यांच्यासोबत नाही आहे,
हे चित्र ते स्वतःच येणाऱ्या काळात बदलतील अशी अपेक्षा आपण करायला पाहिजे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.